सध्या आलोय आपण भारतीय जनता पार्टी या कार्यालयात आणि आपल्यासोबत आहेत अचलपूरचे तळपदार आमदार प्रवीणजी तायडे. तर भाऊ, सध्या जे चर्चा चालू आहे, प्रश्न असा होता की उद्या नितेशजी राणे हे येणार आहेत, त्यांची सभा होणार आहे. सर्वात आधी तर बऱ्याचशा ठिकाणी अफवा अशी होती की जयस्तंभ चौक हा एरिया छोटा पडते आणि ज्या प्रकारे सध्या वातावरण चालू आहे, तर आपल्यावर असा आरोप आणि प्रत्यारोप विरोधी पक्षाकडून होत आहे की जास्तीत जास्त तुम्ही हिंदूवादी भूमीकडे जात आहेत आणि शहराचं वातावरण सुद्धा ते गरम होत आहेत. मी भूमिकेकडे जायचा विषयच नाही आहे. मी हिंदुत्ववादी पक्षाचाच आमदार आहे. त्याच्यामुळं हिंदूवर कोणी जर अत्याचार किंवा कोणी जर अशा प्रकारच्या हे करत असेल, तर माझं कर्तव्य आहे की हिंदूचं रक्षण करणे किंवा हिंदूच्या पाठीशी उभे राहणे किंवा हिंदूच्या बाजूला उभे राहून त्यांचं समर्थन करणे. त्याच्यामुळं मी हिंदुत्वाकडे कल जात आहे माझा, हा विशेष नाही आहे. माझ्या प्रचाराला सन्माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी येऊन गेले. त्यांनी सुद्धा बटेंगे तो कटेंगेचा नारा दिलाच होता ना. त्याच्यामुळं मी एका हिंदुत्ववादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आणि आमदार म्हणून आणि हिंदूंनी मला निवडून दिलं म्हणून मी मुळातच हिंदुत्ववादी पक्षाचा सदस्य आहे. सध्या आणखी एक चर्चा अशी पण चालू आहे की माजी आमदार बच्चू कडू हे विधान परिषदेवर आमदार होतील सेने गटातून, हे कितपत योग्य आणि काय भूमिका आहे याच्या पुढे मग आपली? हे बघा, त्यांना आमदार करणं हे ज्या पक्षातून ते होत आहे किंवा मागणी करत आहे किंवा त्यांना देत आहे, तो आमच्या पक्षात म्हणजे युतीतला जरी पक्ष असला तरी आमचा त्याच्याशी दुरान्वय संबंध नाही. तो त्यांचा एक भाग आहे, त्यांची स्ट्रॅटेजी आहे, त्यांचा जो विषय आहे. त्याच्यामुळे ते देत असेल तर मी कोण त्यांना हे करणार आहे. आणि दुसरा विषय भाऊ असा की आता उद्या 29 तारीख आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं सभा होणार आहे. त्या सभेमध्ये आता आपण पाहिलं की सकल हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तर या सभेच्या मार्फत काहीतरी अनहोनी होणं किंवा कोणत्या तरी गोष्टी आणखी भडकाऊ भाषण होणं, या गोष्टी होतील का? कारण की पुऱ्या शहराचं याकडे लक्ष आहे. आणि दुसरा भाग म्हणजे एक आपण म्हणतो की मुस्लिम समुदाय, तो सुद्धा याकडे त्याच भूमिकेनं पाहते की उद्या जर कधी नितेशजी राणे येतात तर काहीतरी असे भडकाऊ भाषण सुद्धा या ठिकाणी होतील का? हे बघा, भडकाऊ भाषण याला होईल का, ते करेल का, ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. त्याचं कारण असं की तुम्ही एवढा मोठा या शहरात जो स्कॅम झालेला आहे, या शहरानं जे भोगलेलं आहे, या शहरातल्या पीडित मुलींनी, त्या कोणत्याही समाजाचे असो, ते या शहराला कलंकित करणारं जे प्रकरण झालेलं आहे, त्या प्रकरणाच्या संदर्भात ते बोलायला येत आहे. आणि अशा प्रकारचे प्रकरण होऊ नये यासाठी त्या सभा आयोजित केलेल्या आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अजून अशी की हिंदूंना जागृत करण्यासाठी, हिंदूंच्या मुलींना संरक्षित करण्यासाठी, हिंदूंच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि त्यांना सजग करण्यासाठी ते येत आहे, ना की ते भडकाऊ भाषण करायला येत आहे. त्यामुळे हा दोन मधला एक फरक तुम्ही समजून घ्या आधी, की ते बोलतात ते हिंदुत्ववादी प्रखर नेते आहेत. आपले नितेशजी राणे साहेब, ते मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे, तर ते आपली भूमिका मांडायला येतात हिंदू धर्माविषयीची, हिंदू मुलींविषयीची. त्यामुळं तुम्ही असं म्हणू शकत नाही की ते भडकायला येत आहेत, असं काही बोलायला येत आहे. उद्याच्या सभेबद्दल आता आपलं आव्हान काय राहील, जे आपण हिंदूंना आव्हान केलं मागच्या वेळेला सुद्धा, तर आता उद्याची सभा होणार आहे तर कसलं आव्हान करसाल हिंदू लोकांना? मी तमाम हिंदू बंधू भगिनी, मायबाप, युवक युवती यांना मी नम्रपणे आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी सकल हिंदू समाजातर्फे जो हा विराट जनसभेचं आयोजन केलेलं आहे, ज्याचे वक्ते महाराष्ट्राचे मंत्री नितेशजी राणे साहेब आणि मीराताई कडबे ह्या सुद्धा वक्त्या म्हणून येत आहे. यांचं पूर्ण संभाषण भाषण ऐकून आपण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने, फार मोठ्या विराट संख्येने इथं उपस्थित राहावं अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो, आवाहन करतो.